मी कानराचं टी व्ही चॅनलतर्फे तुमच्या स्टर फॉर्मविषयी माहिती विचारणार होते. तुमच्या स्टर फॉर्मचं नाव काय पहिलं? माझं स्टड फार्म पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुका भिगवणच्या जवळ पडतं. अकोले गाव म्हणून आहे. शिवगड स्टड फार्म असं नाव आहे फार्मचं. सध्या तुमच्या फार्ममध्ये किती आहेत नर मादी? नर 3 आहेत आणि मादी 10 आहेत. आणि काय आता डिलिव्हरी व्हायला आहेत. एक डिलिव्हरी झालेली आहे, पिल्लू आहे खाली आता, ती पण फिमेलच झालेली आहे. मग तुमचा व्यवसाय कसा चाललेला असतो? का स्पर्धेमध्ये कसं उतरतात? स्पर्धा म्हणजे इथं चालीच्या स्पर्धेमध्ये रेसमध्ये नाही उतरत आम्ही, पण जे शो कॉम्पिटिशन असतं की शो कॉम्पिटिशन. घोड्यांची कट पॉईंट शो कॉम्पिटिशन मध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी गेलेले आतापर्यंत? ऑल इंडिया फिरतो आम्ही. ऑल इंडिया. जास्त करून महाराष्ट्रात सगळे सारंगखेडा आहे, माळेगाव आहे, अकलूज आहे, पुणे आहे, सगळ्या शो मध्ये पार्टिसिपेट करतो आम्ही. मग ते इतर घोड्यांचा तुम्ही फायदा कसा करून घेतात? त्यांचं खाणं, उत्पन्न, काळजी त्यांचा कशी? डाएट प्लॅन असतो सिजनेबल त्यांचा. उन्हाळ्याचा वेगळा, हिवाळ्याचा वेगळा, पावसाळ्यात वेगळा. चारा काय रेग्युलर असतो आणि बाकी ब्रिडिंगसाठी आम्ही वापरतो घोडे. त्यानंतर तुम्ही त्यांची काळजी कशा प्रकारे घेता? आजारी पडलं किंवा काय झालं तर तुम्ही ट्रीटमेंट असेल, मेजर इश्यू असेल तर मग पुण्यावरून डॉक्टर येतात. बाकी लोकल लेवलला तर आम्हीच बघतो त्याचं. लोकल लेवलला तुम्हाला सर्व कळतं, समजतं का? हो मग तुम्ही स्पर्धेला ज्यावेळेस घोडे हे प्रत्यक्ष घेऊन जाता का? हो, घेऊन जावं लागतं. घेऊन जावं लागतं, ते दाखवावं लागतो. ॲम्ब्युलन्स असते घोड्यांची, हॉर्स ॲम्ब्युलन्स. हां, त्यात पिकअप करून जायचं. मग ते खर्च कोण करतो? तुमच्या खर्च आम्ही स्वतः सगळा खर्च. म्हणजे तुमच्या शेवगड स्टड फार्मचा सगळा खर्च. जे पण हॉर्स लेवर कुठून कुठून येते ते सो खर्चाने आलेले असतात. सो खर्च नाही, तसं तुम्हाला सो खर्च नाही, त्यांना सो घेऊन खर्चाने जावं जावं लागतं सगळीकडे. लागतं. याच्याकरता तुम्ही आणखी काय काय प्रयत्न केले की आपली जास्तीत जास्त? हा, ब्रीडिंगवरच जास्त लक्ष देतो आम्ही. हा. कारण ब्रीडिंगच पुढे घोड्या डेव्हलप करू शकतो. त्यामुळे ब्रीडिंग कुठल्या मादीवर कुठले नर मेट करायचा आणि त्याची प्लस मायनस पॉईंट कशी, पुढे प्रोजेनी कशी तयार करायची, त्याच्यावर तो लॉंग टर्म काळ आहे सगळा. मग ब्रीडिंग करण्याकरता घोडी तुमच्याकडे घेऊन येतात का तुम्ही तिथे जाऊन? हा, घोडी आमच्याकडे येते, आमच्या घरच्या असतात आणि बाहेरच्या पण येणाऱ्या घोडी आपल्याकडे इथे येतात. हो, 8-10 दिवसासाठी आपण ठेवतो. त्यात ते हिटवर आणून ब्रीडिंग करून प्रोसेस करून घोडी शांत झाल्यावर मग आपण त्या ओनरला सांगतो ते घेऊन जातात. घेऊन जा. मग ते तोपर्यंत ते तुम्हाला खाणं पिणं हो, त्यांची 8-10 काळजी दिवस, 15 दिवस जो काय असेल. आता काही लोक असतात की डायरेक्ट सोनोग्राफी करून येतात, 2-3 महिने आपल्याकडेच ठेवतात. 2-3 महिने. हो, 2-3 मग महिने. त्यांचं खाणं पिणं आमचं तो स्टेबलिंग घेतो आपण. 500 रुपये पर डे स्टेबलिंग चार्ज घेतो. जेवढा खर्च येतो एवढंच. याच्याकरता आणखी तुम्हाला काय अडचणी का? अशा अपेक्षा काय आहेत का की शासनाने अशी मदत केली पाहिजे, ह्या बिझनेसमध्ये वाढवला पाहिजे, शासनाची मदत असली पाहिजे? शासन दरबारी तर काय कुणी अजून आमच्या सोसायटीने विषय हा मांडलेला नाही. हां. म्हणजे हा एक तर शोकचा विषय मानला जातो. म्हणजे आता आज आमच्यात एक म्हण आहे, म्हणजे ह्याच्यात घोडे लाईनमध्ये, की प्रत्येक गोष्ट आज हप्त्यावर मिळते, घोडा हप्त्यावर मिळत नाही. बरोबर. आज तुम्ही फॉर्च्युनर घ्या, BMW घ्या, भारी भारी सिटीमध्ये फ्लॅट घ्या, सगळं हप्त्यावर सर्व मिळत. हप्त्यावर मिळतं. बरोबर. घोडा हप्त्यावर मिळत नाही. घोड्याला कॅश पेमेंटच लागतं. हा शोकचा विषय आहे. हां. त्यामुळे आता सरकार दरबारी याचा किती विचार केला जातो तुमची किंवा जी कोण संघटना- काय पोहोचवतं का नाही सांगता येत नाही. तुमची जी संघटना आहे हां. ती सरकार दरबारी पोहोचण्याकरता का मागणी करू शकत नाही, का भांडू शकत तो नाही? विषय झाला ना आजपर्यंत. हां, मग तुम्ही ती मागणी केली पाहिजे की तुम्हाला पण इथं थोडाफार खर्च नाही, इथं खूप मोठा खर्च आहे. काय खर्च तर आहे, हां. पण त्याला ते सोपं नाही. मला असं म्हणायचं की सोपं नाही. 100% घोड्याला अवघडच सांभाळणं, आहे. त्यांचं खाणं पिणं, दवाखाना सर्वच आहे ना. हो. पण त्याकरता तुम्ही तुमची जी संघटना आहे त्याच्या थ्रू काहीतरी मागणी केली पाहिजे सरकार दरबारी, तरच ते होऊ शकणार हो, आहे. आता तुम्ही कुठं का तरी प्रयत्न विषय करीत निघाला नाही? तर मग बघता येईल. तुम्ही का प्रयत्न करायला पाहिजे तुम्ही. आता हा एक शोक म्हणजे हौसेचा विषय मानला जातो. त्यामुळे हाऊस करायला सरकारकडे काही मागणं किंवा सरकारने देणं हाऊस हे- म्हणता येणार नाही. हाऊस काही ती सोपी नाही. हे आहे ना, मग असं कंपल्शन पण नाही ना कुणी केली पाहिजे. पण हा, हे काय हाऊस नाही, एक बिझनेस पण आहे, व्यापार पण आहे. काय? त्यामुळं सरकारने तुम्हाला मदत केलीच पाहिजे. तुम्ही त्या संघटनेमार्फत तुम्ही काहीतरी प्रयत्न केले पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. आणि सोपं नाही. मी आज तुमचं ते स्टडगड फार्म हाऊस पाहिलं, मला खूप उत्कृष्ट छान वाटलं, एकदम मस्त वाटलं. पण त्याच्या पाठीमागे कष्ट पण खूप दडलेले आहे. कसं आहे, खर्च आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, सगळ्या गोष्टी हा, आहेत. मग पण असं काय कुठं अजून म्हणजे चर्चा झाली नाही किंवा कुठल्या आमच्या कमिटीने अजून हा विषय कधी काय केलेला नाही. तुमच्या कमिटीने तुमच्या आता संघटनेने विमा वगैरे निघतो घोड्यांचा. हा, विमा हे असतो. विमा वगैरे उतरवला का हा, तुम्ही? विमा असतो विमा किती लाखापर्यंत असतो विमा? ना. आपण आता जसं घोड्याची अमाऊंट असेल त्यानुसार तो विमा 10 आता हा लाखाचा, 15 सिकंदर आहे लाखाचा, तुमचा. 1 कोटीचा, 2 याची किती कोटीचा. अमाऊंट आहे? तुमच्या अंदाजे अमाऊंट किती आहे? आपण 27.5 लाखाला हा घेतला होता. 27.5 लाखाला तुम्ही घेतला. मग आता किती अमाऊंट? नाही, तो असा आहे, असा मोठा नरच घेतला. तो काय 5 नव्हता घेतला. हा. चालू नरच आम्ही पंजाबवरून परचेस केला. ह्याच्या आधीच आमचा घोडा एक एक्सपायर झाल्यामुळे हा आम्ही नवीन आता खरेदी केला. एक मागच्या वर्षी 1 वर्ष झाला म्हणून. हा, तुमचा तो सिकंदर हा, वाडा. सिकंदर घोडा एक्सपायर झाल्यामुळे हा पण सिकंदरच नाव आहे याचं. पण योगायोगाने सिकंदर नावाचाच भेटला आम्हाला.
सिकंदरच नाव आहे. सिकंदरच घोडा यांचा एक्सपायर झाला आणि त्या ठिकाणी सिकंदर नावाचाच घोडा मिळाला. त्यामुळं आमच्या कान्होराज TV चॅनलतर्फे तुमचं गड फार्म हाऊसचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तुम्हाला पुढील कार्यात आमच्यातर्फे कान्होराज TV तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, तुम्ही इथं आला आणि तुमच्या व्ह्यूअर्सला पण धन्यवाद. हे का पाहिजे तू का देऊ सर पलीकडे काय करत नाही हातात आहे आमच्या, कुठं जाणार आहे आमच्या हातातनं कुठं जाणार आहे उसच्या हातनं धरून उद्याच्या दोरी ओढ थोडी ओढ दोरी ओढ ओढ दोरी दोरी ओढ कान्होराज टीव्हीला बातमी दिली आपलं फार्म हाऊस काय शिवगड फार्म हाऊस पुन्हा पाहिजे शिवगड ते शिवगड तिकडून का अरे एवढं लांब ना तुझं काय बाकीच येतंय घोडा सुद्धा बाकीच वर घे नाही बेटा बस त्याला मानवर घ्यायला लाव ना. तिकडे बघा असं करा असं नाही नाही चला चला पुढं बस या दोन बोऱ्या फक्त सारख्या हातात बरं काहीच करू नका चालू नका ना ओढू नका काय नाही बस कसं वाटतं जास्त ओढू नका जास्त तिथे सोडू नका काय नाही जात कुठे जात नाही काय नाही तिकडे बघ रे सवय होती माहिती हा ते येतं ना अहो ही कसं दिसतोय ह्याच्यापेक्षा मोठा घोडा होता म्हणजे है बघा ना केवढा असेल त्याचं माझ्या डोक्याच्या पुढे पाठ होती त्याची डोक्याच्या वर त्याची पाठ होती हे खाली ह्याची डोक्याच्या काय नाही करत काय नाही करत.
काल इकडलेच होते ना ते. लगाम आण छपान इकडे. नाही मी गाडी घेऊन जाणार आहे. बसायचं का? बस ना. कान्होराज लाईव्ह टीव्ही चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. पत्ता संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी, साकोरे आळी, दत्त मंदिर शेजारी, मुक्काम पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मुख्य संपादक MB साकोरे. मोबाईल नंबर 7387 045 943. सहसंपादक संजय साकोरे. मोबाईल नंबर 9850 62 55 32.